चैन पटत नाही, मनस्थिती थोडी चलबिचल होते. मग अशा वेळी आपल्याला साहजिक वाटतं, की चला आपण एखाद्या भविष्यकाराशी बातचीत करू, विचारविनिमय करू आणि मग आपण त्या ठिकाणी ज्योतिषाकडे, भविष्य जाणकार असणाऱ्या त्या व्यक्तीकडे आपण जात असतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण म्हणतो की आमच्या आशाने अशा समस्या आहे, याच्यावर काय पर्यायी मार्ग. ते तुम्हाला सांगतात, असे नाही अशी पद्धत वापरा, या देवाची साधना करा, ते उपवास करा. हे सगळं काही घडत असताना, करीत असताना तुम्ही भेटतात, येतात, जातात, वेळ जातो, खर्च जातो. पण एक काम करा ना, आपल्याला भविष्य पाहायची गरज नाही, आपल्याला ज्योतिषशास्त्राकडेही जायची गरज नाही. आपण फक्त एकच काम करायचं, ज्याला आपण सुखासन म्हणतो. पद्मासन नाही, वज्रासन नाही, सुखासन. सुखासन म्हणजे अगदी रिलॅक्स पद्धतीने, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं अगदी बैठक मांडायची, एकदम सहज असं. आणि ती जी स्थिती आहे ती बनवताना आपण अशी स्थिती बनवायची की आपल्या मनावर दडपण नाही, कोणत्याही प्रकारचा विचार आपल्या मनात आलेला नाही. अगदी मनचक्षु, अंतचक्षु आणि असणारा आपला त्या ठिकाणचा जो काही एक आपल्या मनाचा विचार आहे, त्या विचाराचा, ती असणारी त्या अवस्थेचा, असा स्थितप्रज्ञ अवस्थेतील अगदी शांत प्रवृत्तीचा विचार मनामध्ये आणायचा. तो आणताना फक्त भावना एकच ठेवायची की मी अगदी शांत बसलेलो असताना माझ्या डोळ्यापुढे कोणताही विचार येणार नाही, ह्या पद्धतीचं मला स्वरूपजन्य असं काहीतरी परमेश्वरा दाखव. तो दाखवणार, त्याला तुर्य अवस्था म्हणतो आपण. मग त्या ठिकाणी आपण काय करणार, तुर्य अवस्थेमध्ये जात असताना आपल्याला त्या ठिकाणी